आपण तापमानसाठी जे बांबूचे काडे आणलेले आहेत, क्रॅपकोर आणलेलं आहे. ते क्रॅपकोर आपण त्याला संरक्षणासाठी आपण क्रॅपकोर लावतो आहे. त्याच्यामुळे वन्य प्राणी आणि उन्हामुळे ते रोप खराब होत नाही. हे रोप कुठून आणलेलं आहे? रोप आणलं आहे सांगलीहून. सांगलीहून. किती आहे हे तुमचे 2250 रोप आहेत. 2200 रोप 3.5 बिघेमध्ये. 3.5 बिघामध्ये. पपई जी आहे, पपई हे किती 1.5 वर्षाचं पीक 1.5 आहे. वर्षाचे पीक आहे. याला लागणारा जो खर्च, याला लागणारा फार कमी खर्च आहे, केळीपेक्षा कमी खर्च आहे आणि उत्पन्न जास्त निघतं. बरोबर. आणि भाव जर कमी मिळाला का भावाबद्दल? भाव कमी कमी 5-6 रुपये मिळाले तरी पुरवडेबल आहे ती. बरं. कारण की एका झाडाला कमी कमी 1 क्विंटल पपई असते आणि ते चालत राहते. 1.5 वर्ष चालत राहिला ती. बरोबर. असं केळीला तसं नाही, केळीला खर्च जास्त आहे. जास्त असं 30 किलो 25 किलोचा घड येतो. त्याच्यामुळे पपई परवडेबल आहे. बरोबर. म्हणजे हे जे आपल्याकडे जो तापमान आहे, तापमानाचा तो वाढ आता एप्रिल सुरू आहे, मेमध्ये जे तापमान, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो का या पिकावर? आता आपण जर लागवड करताय होतो ना, परिणाम होतो ना. काही उन्हातमध्ये काही रोपं खराब होतात, पिवळे पडतात, काही बसून जातात, असं होतं ना. त्याच्यात आता याच्यात 22 लावले गाडी मी, त्याच्यात 2-250 काळी आरामाने जाईल. बरोबर. तुम्ही त्याला कितीही संरक्षण करा, ते जाणारच आहे. तर मजुरीचा खर्च वेगळा. मजुरीचा खर्च फक्त आता लागवड झाली ती झाली, मग काही टेन्शन नाही आपल्याला. व्यापारी येतो, व्यापारी मजूर घेऊन तोडून जातो. याच्या का पैसे सारखं काही नाही, का चला वेचाल चला अमुक चला, तसं नाही. हे एक वेळ लागलेली ती, मग तो व्यापारी येत नाही, फक्त शेतकरी. मजूर असे काही कॉन्टॅक्ट नाही. आता मग पट मोठा आहे, याच्यात रोटावेटर चालतो. बरोबर. म्हणजे तेवढी निंदणी खुरपणीचे तर मला तेवढी मजुरी भेटच नाही याला. याच्यात आपण आंतरपिकही घेऊ शकतात. आंतरपीक घेतात याच्यात. हो, पण ते पपई मार खाऊन जाते. आता मी मागच्या वर्षी घेतली होती ना, माझ्या त्यांच्या प्लॉट बरोबर लावला होता. बरोबर. माझ्या आज 70% कटून गेला, त्याच्या बाजूने 30% कटलेला आहे. अच्छा. म्हणजे पपईला डबल पीक घेतलं ना आपण, तर पपईवर मार पडतो. अच्छा. काय नाव दादा? आपलं नाव शिवाजी एकनाथ पाटील, राहणार मासले, तालुका चोपडा.